नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जदुरकरजी आहे आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सहकार विषयातील 10 नंबरचं प्रकरण आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. ग्राहक सहकारी संस्था, की जिलाच कंझ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून देखील ओळखलं जातं. ग्राहक सहकारी संस्था अभ्यासण्यापूर्वी केलेला आहे की ज्यामध्ये सहकारी पतपुरवठा संस्था असेल, विपणन सहकारी संस्था असतील, सेवा सहकारी संस्था किंवा प्रक्रिया सहकारी संस्था, अशा विविध प्रकारच्या संस्थांचा आपण अभ्यास केला की ज्या माध्यमातून सहकारी संस्थेचा मूळ उद्देश जो आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न माध्यमातून केला जातो. साधारणतः सेवा सहकारी संस्था किंवा सेवा तत्वावरती स्थापन करण्यात आलेल्या, सहकारी तत्वावरती स्थापन करण्यात आलेल्या आणि सेवा प्रदान करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या या सहकारी संस्था विविध मार्गाने समाजाला त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करतात. मग की ज्या माध्यमातून समाजामध्ये जे मध्यस्थ आहेत, जे व्यापारी आहेत, की ज्यांच्या माध्यमातून समाजाची आर्थिक पिळवणूक होते, फसवणूक त्या ठिकाणी होती आहे, ही थांबवण्याकरिता या सहकारी संस्था स्वतः पुढाकार घेऊन या विविध घटकांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी करत असतात. याच पार्श्वभूमीला अनुसरून आपण या ग्राहक सहकारी संस्थांचा देखील अभ्यास करणार आहोत की सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत की ग्राहकांना संरक्षण देण्याकरिता. ग्राहकांची बाजारपेठेमध्ये होणारी फसवणूक, ग्राहकांना त्यांच्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर कसा करता येईल याचंही महत्त्व पटवून देण्यासाठी या ग्राहक सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. ग्राहक सहकारी संस्थांच्या माध्यमातून जे ही उच्चाटनाची जी काही प्रक्रिया आहे ती देखील या माध्यमातून साकारली गेलेली आहे. मध्यस्थांचंही उच्चाटन करण्यामध्ये या ग्राहक सहकारी संस्था यशस्वी ठरलेल्या आहेत. ग्राहकांचं होणारं आर्थिक नुकसान टाळण्याकरिता या ग्राहक सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत. ग्राहकांना मिळणारा भेसळयुक्त माल, वस्तू, सोबतच ग्राहकांकडनं आकारला जाणारा दर की जो देखील मोठ्या प्रमाणावरती आकारला जात होता आणि बाजारपेठेची माहिती ग्राहकांना फारशी नसल्याकारणाने ग्राहकांनाही एक बाजारपेठेची एक कल्पना यावी, ग्राहकांनाही बाजारपेठ माहीत व्हावी किंवा बाजारपेठेतील ज्या काय संकल्पना आहेत त्याही ग्राहकांना माहीत व्हाव्यात, ग्राहकांनाही त्यांच्या अधिकाराचं संरक्षण करता यावं या हेतूने या ग्राहक सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत की ज्यांनाच कंझ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून ओळखलं जातं. साधारणतः या प्रकरणामध्ये आपल्याला प्रस्तावना अभ्यासायची आहे, अर्थ आणि व्याख्या, वैशिष्ट्ये, कार्य आणि या ग्राहक सहकारी संस्थेचे जे काही प्रकार आहेत हे देखील आपण अभ्यासणार आहोत. सोबतच महत्त्वाच्या संज्ञा आणि या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे तो सर्वात शेवटी आपण अभ्यासणार आहोत. तर अशा पद्धतीने या ग्राहक सहकारी संस्था अभ्यासत असताना थोडक्यात आपण याची जी पार्श्वभूमी आहे ही थोडक्यात समजावून घेतोय. पार्श्वभूमी आपल्याला प्रस्तावनेच्या माध्यमातून समजणार आहे. साधारणतः जागतिक चळवळ किंवा जागतिक सहकारी चळवळीचा उगम जर आपण बघितला तर तो मुळातच सहकारी ग्राहक भांडाराच्या माध्यमातून किंवा सहकारी ग्राहक संस्थांच्या स्थापनेतून झालेला दिसून येतो. कारण इसवी सन 1844मध्ये इंग्लंडमधील रॉसडेल या ठिकाणी 28 विणकरांनी एकत्र येऊन रॉसडेल इक्विटेबल पायनियर सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना केली. हे पहिलं ग्राहक भांडार या ठिकाणी जागतिक पातळीवरती स्थापन केलं इंग्लंड या देशामध्ये. त्यानंतर भारतामध्ये जर आपण बघितलं की पहिलं सहकारी भांडार हे 20 सप्टेंबर 1905 रोजी चेन्नई येथे स्थापन केलं गेलं आणि याला ट्रिप्लिकेन अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या नावाच्या संस्थेने भारतातील पहिल्या ग्राहक सहकारी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. म्हणजे ट्रिप्लिकेन अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या नावाचं पहिलं ग्राहक भांडार हे आपल्या भारत देशामध्ये स्थापन केलं गेलं आणि भारतातील पहिल्या ग्राहक सहकारी संस्थेची मुहूर्तमेढ या माध्यमातून रोवली गेली. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळामध्ये अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आणि त्यावेळी शासनाने नियंत्रित दरात अन्नधान्य व इतर वस्तूंच्या वितरणाची जबाबदारी सहकारी ग्राहक संस्थांवरती सोपवली की ज्यामुळे ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल योग्य किमतीमध्ये मिळावा म्हणून ग्राहक भांडारांची स्थापना केली गेली. आणि ग्राहक भांडाराची स्थापना का केली जाते तर ग्राहकांना योग्य दरामध्ये चांगल्या दर्जाचा
वस्तू, चांगल्या दर्जाचा माल, चांगल्या दर्जाच्या सेवा पुरवता याव्यात ह्या हेतूने या ग्राहक भांडारांची स्थापना केली गेली किंवा केली जाते. ही आपण मूळ उद्देश या ग्राहक सहकारी संस्थेचा लक्षात घ्यायला पाहिजे. ग्राहक सहकारी संस्था आपल्या सभासदांना लागणारा माल थेट उत्पादकांकडून खरेदी करतात आणि त्यामुळे मालाच्या वितरणामध्ये येणारे जे काही मध्यस्थ आहेत, व्यापारी आहेत, यांचं देखील त्या माध्यमातून काय होतं, उच्चाटन होतं. थेट उत्पादकांकडनं माल खरेदी केल्यामुळे ग्राहकांना कमी दरामध्ये चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध करून देण्यामध्ये या ग्राहक सहकारी संस्था यशस्वी ठरतात, की ज्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल या ग्राहक सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्राप्त होतो. या संस्था आपल्या सभासदांना वाजवी किमतीमध्ये माल पुरवतात. ग्राहक सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात, म्हणून ते भेसळ करत नाहीत. साधारणतः ग्राहक सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन न होता सेवा देण्याच्या हेतूने स्थापन होतात, म्हणून या ग्राहक सहकारी संस्थांकडनं पुरवला गेलेला जो माल आहे, वस्तू आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ केली जात नाही. ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल वाजवी किमतीमध्ये व आवश्यक त्यावेळी मिळू शकतो, की ग्राहक सहकारी भांडारातून मिळणाऱ्या फायद्यांमधून ग्राहक सहकारी संस्थेचा विकास त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणजे ग्राहक सहकारी संस्था आपल्या ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल हा कमी किमतीमध्ये वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देतात आणि या माध्यमातून ग्राहक सहकारी संस्था की ज्यांचा जो फायदा आहे, या माध्यमातून जो मिळणारा फायदा आहे, की ज्यामुळे ग्राहक सहकारी संस्थेचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू व सेवा रास्त दराने उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी ग्राहक भांडारांची किंवा सहकारी ग्राहक संस्थांची जी काय भूमिका आहे, ही खूप महत्त्वाची त्या ठिकाणी ठरलेली आहे. त्या दृष्टीने ग्राहकांच्या संरक्षणासाठी व हितासाठी भारत सरकारने 1986मध्ये ग्राहक सहकारी किंवा ग्राहक संरक्षण कायदा त्या ठिकाणी लागू केला आणि 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो. तसेच 15 मार्च हा देखील जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये मार्च 2018 अखेर ग्राहक भांडारांची जी काही संख्या होती, ग्राहक सहकारी संस्थांची जी संख्या होती, ही 2125 इतकी नोंदवण्यात आलेली होती. आणि ग्राहक हा अर्थसंस्थेचा केंद्रबिंदू असतो, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. या दृष्टिकोनातनं ग्राहकाला किंवा ग्राहकाचं होणारं शोषण ही त्या ठिकाणी नेत्याची बाब झालेली लक्षात आल्यामुळे या प्रकरणामध्ये आपण ग्राहक सहकारी संस्था यांची जी काय भूमिका आहे, ग्राहकांविषयीचे जे महत्त्व आहे किंवा ग्राहकांच्या दृष्टिकोनातनं, ग्राहकांना संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं या प्रकरणामध्ये आपण सविस्तर अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. तर निश्चिततः या ग्राहक सहकारी संस्था स्थापन होण्यापाठीमागची पार्श्वभूमी थोडक्यात तुम्हाला समजली असेल, की जागतिक पातळीवरती रॉसडेल इक्विटेबल पायनियर सोसायटी ही 28 विणकरांनी एकत्र येऊन स्थापन केलेली पहिली ग्राहक संस्था, पहिलं ग्राहक भांडार, की ज्या माध्यमातून या ग्राहक सहकारी संस्थेची मुहूर्तमेढ ही सुरुवातीच्या काळामध्ये जागतिक पातळीवरती मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली. आणि त्यानंतर जर आपण बघितलं की भारतामध्ये देखील या सहकारी संस्थेमध्ये किंवा भारतामध्ये देखील ट्रिप्लिकेन अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या नावाच्या संस्थेने भारतातील पहिल्या ग्राहक सहकारी संस्थेची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली. तर अशा पद्धतीने भारतामध्ये 20 सप्टेंबर 1905 रोजी पहिली संस्था ही या ठिकाणी स्थापन केली गेली. पहिलं ग्राहक भांडार, पहिली ग्राहक संस्था या ठिकाणी स्थापन केली 20 सप्टेंबर 1905 रोजी, की जिला ट्रिप्लिकेन अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या नावाने ओळखला जातं. साधारणतः दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळामध्ये अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली होती, की ज्यामुळे शासनाने नियंत्रित दरामध्ये अन्नधान्य व इतर वस्तूंच्या वितरणाची जबाबदारी सहकारी ग्राहक भांडारांवरती सोपवली होती. साधारणतः शासनाकडून या सहकारी ग्राहक भांडारांच्या माध्यमातून ग्राहकांचं संरक्षण व्हावं या हेतूने या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळामध्ये अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आणि यावरती नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाने ग्राहक सहकारी संस्थांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा यांचं वितरणाची जबाबदारी ह्या सहकारी ग्राहक संस्थांवरती त्या ठिकाणी सोपवली आणि ज्या माध्यमातून ग्राहकांना योग्य प्रतीचा माल चांगल्या वाजवी दरामध्ये कसा उपलब्ध करून देता येईल याकरिता या सहकारी ग्राहक भांडारांकडनं प्रयत्न केले गेले.
आणि ग्राहक सहकारी संस्था देखील थेट उत्पादकांकडून मालाची खरेदी करतात, की ज्यामुळे मध्यस्थ व्यापारी यांचं उच्चाटन त्या ठिकाणी झालं आणि निश्चिततः ग्राहकांना देखील या वस्तू आणि सेवा रास्त दरामध्ये कमी किमतीमध्ये विकता या ग्राहक सहकारी संस्थांना उपलब्ध करून देता आल्या. तर या माध्यमातून ग्राहकांनाच संरक्षण देण्याचं काम या ग्राहक सहकारी संस्थांकडनं केलं गेलं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. की ग्राहक सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसून सेवा देण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात, की ज्यामुळे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणारा माल, की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ त्या ठिकाणी करण्याचं काही कारण त्या ठिकाणी नव्हतं, की ज्यामुळे एकदम चांगल्या प्रकारचा माल, चांगल्या भेसळ न केला गेलेला माल या ग्राहक सहकारी संस्थांकडनं केला गेला. साधारणतः दैनंदिन गरजेच्या वस्तू या रास्त दराने उपलब्ध करून दिल्या जाव्यात या हेतूने ग्राहकांच्या संरक्षणासाठी व हिताच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने इसवी सन 1986 ग्राहक संरक्षण कायदा लागू केला. ग्राहकांना संरक्षण मिळावं, ग्राहकांच्या हिताचं त्या ठिकाणी संरक्षण व्हावं, ग्राहकांची फसवणूक त्या ठिकाणी टाळता यावी किंवा व्यापारी मध्यस्थ यांच्याकडनं ग्राहकांना आर्थिकरित्या किंवा मालाच्या गुणवत्तेच्या माध्यमातून जे त्यांचं शोषण त्या ठिकाणी केलं जात होतं, या दृष्टिकोनातनं संरक्षण देण्याचं काम हे शासनाने 1986 त्या ठिकाणी केलं. साधारणतः 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून देखील घोषित केला गेला किंवा साजरा करण्यात येतो. डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, की तसेच 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः आपण बघितलं की 2018 अखेर की 2125 इतकी ग्राहक संस्थांची संख्या नोंदवलेली आहे, हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि ग्राहक घेतोय, ग्राहकाच्याही हिताचं संरक्षण व्हावं, ग्राहकांचेही हक्क त्या ठिकाणी त्यांना मिळावेत, ग्राहकांनाही त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या किंवा त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा या रास्त दरामध्ये त्यांना उपलब्ध व्हाव्यात किंवा त्यांनाही चांगल्या प्रकारच्या रास्त दरामध्ये या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात या हेतूने ग्राहकांचं संरक्षण व्हावं, या हेतूने या ग्राहक सहकारी संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आपण अर्थ आणि व्याख्या अभ्यासू आहोत. ग्राहक सहकारी संस्थेचा अर्थ लक्षात घेताना ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने सहकारी तत्वावरती आपल्या आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था, की ज्याला ग्राहक सहकारी संस्था म्हणून ओळखला जातं. म्हणजे ग्राहक सहकारी संस्था ही एक अशी संस्था आहे की जी स्वेच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने किंवा लोकशाही पद्धतीने सहकारी तत्वावर आपल्या आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. या प्रकारचा अर्थ तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ग्राहक सहकारी संस्थेचा मुख्य हेतू उत्पादकापासून अंतिम उपभोक्त्यापर्यंत असलेल्या वितरण साखळीतील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, मध्यस्थ, दलाल यांचे उच्चाटन करणे आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा या ठिकाणी असतो. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निर्भेळ याचा अर्थ कुठल्या प्रकारचे भेसळयुक्त जो काय माल असेल, की ज्या मालामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसेल, या प्रकारे निर्भेळ व दर्जेदार वस्तू रास्त किमतीला उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजे आपण जर बघितलं की ग्राहक सहकारी संस्था स्थापन करण्यापाठीमागचा हेतू काय आहे, की ग्राहकांना दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देणं, वाजवी दरामध्ये दर्जेदार वस्तूंची उपलब्धता ग्राहकांपर्यंत करून देणं, याकरिता या ग्राहक सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मध्यस्थ, दलाल, व्यापारी यांच्याकडनं जी ग्राहकांची फसवणूक होते ती टाळण्याकरिता या ग्राहक सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत, की ज्या माध्यमातून निर्भेळ व दर्जेदार वस्तू रास्त किमतीला उपलब्ध करून देण्याचं काम या ग्राहक सहकारी संस्था करतात. बहुतेक ग्राहक सहकारी संस्था या रॉसडेल प्रणीत सहकारी तत्वानुसार कार्य करतात. आपल्याला माहिती आहे की रॉसडेल इक्विटेबल पायनियर सोसायटी यांनी ज्या तत्वाने काम केलं सहकारांतर्गत, त्याच तत्वाचा अवलंब बहुतेक ग्राहक सहकारी संस्था करताना आपल्याला बघायला मिळतात. खाजगी व्यापाऱ्यांच्या मक्तेदारी, साठेबाजी, भेसळ यासारख्या वाईट प्रवृत्तींना आळा घालून ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवून ग्राहकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी या संस्था सतत प्रयत्नशील असतात. म्हणजे ग्राहकांना भेसळयुक्त माल पुरवला जातो
की ज्यामुळे व्यापारी मध्यस्थ यांच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होते आणि हेच काम थांबवण्यासाठी हीच जी अनिष्ट प्रथा आहे हीच हिला कुठेतरी प्रतिबंध बसावा, कुठेतरी त्यावरती रोकथाम त्याची व्हावी या हेतूने या ग्राहक सहकारी संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत. साधारणतः खाजगी व्यापाऱ्यांची मक्तेदारी म्हणजे काय की एकाच बाजारपेठेमध्ये अनेक दीर्घ कालावधीपासून व्यापाऱ्यांची मक्तेदारी बाजारपेठेमध्ये निर्माण होते. बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा विचार न होता व्यापाऱ्यांची मक्तेदारी, व्यापाऱ्यांची त्या ठिकाणी जी मनमानी आहे तिलाच त्या ठिकाणी महत्त्व दिलं होतं, की ज्यामुळे साठेबाजी, की त्या ठिकाणी मालाची काय केलं जाते, साठेबाजी केली जाते, मालामध्ये भेसळ केली जाते, कृत्रिम मालाचा तुटवडा बाजारपेठेमध्ये निर्माण केला होतो. तशी परिस्थिती निर्माण केली जाते की बाजारपेठेमध्ये मालाची नितांत साधारणतः त्या ठिकाणी काय की बाजारपेठेमध्ये माल हा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, की ज्यामुळे बाजारपेठेमध्ये मालाची किंमत काय केली जाते, वाढवून त्या ठिकाणी मालाची विक्री केली जाते, की जी ग्राहकांना परवडणारी नसते. अशा दृष्टिकोनातनं अशा अनेक वेगळ्या मार्गाने ग्राहकांचे काय केलं जात असते, फसवणूक करण्याचं काम या मध्यस्थांकडनं केलं जातं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मालाच्या वितरणात असणारे दोष दूर करण्याकरिता ग्राहकांना संघटितपणे प्रयत्न करावे लागतील. या हेतूने ग्राहकांना चांगल्या मालाचा योग्य किमतीमध्ये पुरवठा व्हावा आणि ग्राहक सहकारी संस्था स्थापन व्हावी या दृष्टिकोनातून या ग्राहक सहकारी संस्थांची स्थापना केली गेली. ग्राहकांची फसवणूक होती आहे, मग ग्राहकांनी एकत्र येऊन ग्राहकांनी संघटित होऊन जर या प्रकारची संघटना स्थापन केली तर निश्चिततः ग्राहकांनाही संरक्षण मिळेल आणि ग्राहकांची होणारी पिळवणूक आर्थिक, सामाजिक आणि इतरही दृष्टिकोनातून भेसळयुक्त माल किंवा मालाची केली जाणारी साठेबाजी किंवा व्यापाऱ्यांची मक्तेदारी या अनेक समस्यांना एक त्या ठिकाणी कुठेतरी वाचा त्या ठिकाणी त्यांना फोडता येईल. या सर्व प्रश्नांना कुठेतरी उत्तर म्हणून काहीतरी प्रतिबंधात्मक निर्णय त्या ठिकाणी घेता येतील या दृष्टिकोनातून या ग्राहक सहकारी संस्था अस्तित्वात आलेला आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे या ग्राहक सहकारी संस्था अस्तित्वात येण्याचं कारण आपण लक्षात घेतलं. सोबतच या ग्राहक सहकारी संस्थेची व्याख्या जी आहे ती आपण अभ्यासतोय, की ग्राहक सहकारी संस्थेच्या व्याख्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. साधारणतः ग्राहक सहकारी संस्थेच्या 3 व्याख्या आपण अभ्यासायच्या आहेत, की ग्राहकांना निर्भेळ व दर्जेदार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा या उद्देशाने स्वेच्छेने व परस्पर सहकार्याने सहकारी तत्वावरती स्थापन केलेली संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. सोबतच ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन परस्परांच्या हितांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लोकशाही आणि सहकारी तत्वावरती स्थापन केलेली ग्राहकांची आर्थिक संघटना म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. म्हणजे ग्राहकांना निर्भय व दर्जेदार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी जीवनावश्यक वस्तू म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू की ज्या ग्राहकांना या ग्राहक सहकारी संस्थांकडून पुरवल्या जातात, की ज्या ग्राहकांना निर्भेळ व दर्जेदार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा या उद्देशाने स्वेच्छेने व परस्पर सहकार्याने सहकारी तत्वावरती स्थापन केलेली संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. ग्राहक सहकारी संस्था परस्पर सहकार्याने आणि प्रत्येक ग्राहकाच्या हिताचं संवर्धन व्हावं, हिताचं रक्षण व्हावं याकरिता या संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दुसरी जर आपण व्याख्या बघितली, की ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन परस्परांच्या हितांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लोकशाही आणि सहकारी तत्वावरती स्थापन केलेली ग्राहकांची आर्थिक संघटना म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. आणि तिसरी जर व्याख्या आपण अभ्यासली, की ग्राहकांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी उपभोग्य वस्तू व सेवा मिळवण्यासाठी स्वेच्छेने स्थापन केलेली संघटन म्हणजे सहकारी ग्राहक संस्था होय. म्हणजे ग्राहक सहकारी आलेला आणि लोकशाही पद्धतीने स्थापन करण्यात आलेला, की जो स्वेच्छेने व परस्पर सहकार्याने सहकारी तत्वावरती स्थापन केलेला संघटन प्रकार आहे, की ज्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताचं संरक्षण व्हावं, ग्राहकांना बाजारपेठेमध्ये एक चांगल्या पद्धतीने वागणूक त्या ठिकाणी मिळावी, चांगल्या प्रकारचा दर्जेदार माल रास्त किमतीमध्ये त्यांना उपलब्ध करून देता यावा, ग्राहकांचं संरक्षण करता यावं या हेतूने या ग्राहक सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. हेच आपल्याला या व्याख्याच्या माध्यमातून लक्षात येतं. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण या ग्राहक सहकारी संस्था प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्या हे अभ्यासलेल्या आहेत. निश्चितः ग्राहक सहकारी संस्था
यांची पार्श्वभूमी ही आपल्या लक्षात आलेली असेल. पुढील व्हिडिओमध्ये ग्राहक सहकारी संस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत ती या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.